श्री स्वामी समर्थ. आज माझा आहोचा तब्येत थोडी बिघडली होती आणि माझं मन पण नव्हतं स्वयंपाक करायचा, तरीसुद्धा मी केली त्याच्यासाठी. त्यांनी म्हटलं होतं आपल्याला भूक लागली म्हणून नंतर मी त्याच्यासाठी बनवलं डाळ भात आणि हे पण बनवलं होतं आलू पकोडा. मी पटकन बनवलं मी त्याच्यासाठी. आणि आपल्या नवऱ्याला काय झालं तर आपल्यालाच लई त्रास होते मनाला. असे काय इच्छा होते काय असं काय काम करायची इच्छाच नाही होत आपल्याला. मला तर लई त्रास होतो त्याला काय झालं तर. मी त्याला म्हटलं होतं डॉक्टरकडे जाऊन येऊ आपण. नको जाऊन बरं होणार आपण, बघू आपण आता एक दिवस. जास्त झालं तर आपण जाऊ दुसऱ्या दिवशी असं म्हणत होता. तरी माझं मन नाही बोलत होता जायला. मी म्हटलं जाऊन येऊ ना आपण. नंतर आपण दोघांनी एकत्र जेवण केले बसून. खरंच माझं मन नाही आहे. आणि त्याच्याशिवाय आहे कोण, माझं नवऱ्याशिवाय कोणच नसतं आपलं. सगळंच आपलं नवराच फॅमिली असते. ही माझी सासूमाई आहे बघा. त्याची थोडी मजा घेत होती. नंतर आपण दोघं बसलो होतो जेवायला. मी पापड पण भाजली होती, डाळ भात. मी त्याला भरवलं पण थोडंसं जेवण. म्हणलं तू जेवू नकोस, मी तुला भरवते. मग त्याला 2-3 जास्त नाही जेवला तो, 2-4 घास खाल्ला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग.